मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो। अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या। पत्रकारांशी गप्पा मारताना अजितदादांनी सांगितले महायुतीमधल्या सहभागाचे किस्से। सांगलीमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांचा राडा। मागील सभेतील विषय मंजुरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की। अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या सोबत। हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी। कालच बाबाजानी दुर्राणी झालेत पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी। पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ। भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी। ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी। श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्तिनावरती 4-0 असा दणदणीत विजय। ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन एकेरीमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी। मालदीवच्या रझाकवर 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजय। राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर ज्येष्ठ भाजपचे नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल। विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे शेतकऱ्यांची आघाडी असेल। बच्चू कडूंनी केली घोषणा। 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा। मनोज जरांगे यांना आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण। मुंबई पुण्याच्या नंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे। भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरीवर सरी। मराठवाड्यामध्ये, परभणीमध्ये सुद्धा पावसाची रिपरिप। गोसीखुर्द धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। धरणाचे सर्व दरवाजे 1 मीटरनं उघडले। 2,50,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।